नमस्कार मित्रांनो, मी राजू. गावातच राहतो, शेतात राबतो, रानातल्या मातीशी खेळतो आणि त्या मातीच्या घामातूनच घराचं पोट भरतो. माझं आयुष्य खूप साधं आहे, पण त्यामध्ये समाधान आहे. माझे काही मित्र मैत्रिणी शहरात गेले, काही अजूनही गावात आहेत. एके दिवशी सकाळचे ऊन वाढले होते. मी शेतात काम करत होतो, हातात कुदळ, कपाळावर घाम आणि मनात रोजचं विचारांचं चाललं होता. तेवढ्यात अचानक मोबाईलची रिंग वाजली. कपाळावरचा घाम पुसत मी फोन उचलला. राजू का? क्षणभर थांबलो. आवाज कुठेतरी ओळखीचा वाटला, पण नक्की आठवेना. मी म्हणालो, हो, बोलतोय राजू. कोण? ती हसत म्हणाली, तू ओळखणार नाहीस बहुतेक, मी अनिता. अनिता? ते नाव ऐकताच हातातली कुदळ खाली पडली आणि मनात लाट उठली होती ती आठवणींची. शाळेतील ते दिवस आणि तीर्थरूप. अनिता आणि मी एकाच वर्गात होतो 10वी पर्यंत. ती काळी सावळी, पण आकर्षण असं की नजरा तिला टाळूच शकत नव्हत्या. लांब केस, नाजूक ओठ आणि त्या ओठांवर एक छोटा तीळ, जणू तिच्या हास्याला दिलेलं वरदान. वर्गातली कित्येक मुलं तिच्यावर जीवापाड प्रेम करत होती, पण ती सगळ्यांपासून एक पाऊल दूर राहायची, अगदी शांत. आता इतक्या वर्षांनी ती अचानक फोनवर का? काय झालं होतं? मनात अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. अनिता, त्या नावासोबतच मनात एक लख्खजुनं चित्र उभं राहिलं. मी काही क्षण शांतच होतो. बोलायचं होतं, पण शब्द गळ्यातच अडकल्यासारखे वाटले. राजू, ओळखलंस ना? तिचा आवाज अजून एकदा आला. हो, अगं ओळखलंच. इतक्या वर्षांनी तुझा फोन? मी हसत म्हणालो. खरं सांगू, आपल्या 10वी बॅचचं एक गेट टुगेदर ठरवलंय. बऱ्याच वर्षांनी सगळे भेटणार आहोत. विचार केला तुला फोन करावा. तू गावातच आहेस ना अजून? मी एक क्षण विचारात पडलो. गाव? हो, गावातच आहे मी. पण माझं मन अजूनही तिच्याच आठवणीत अडकून होतं. हो, मी इथेच आहे. अजूनही त्या शाळेपासून फार दूर गेलो नाही. ती हसली. तिचा तो हसण्याचा आवाजही तसाच होता, मृदू, हलकासा आणि मनाच्या खोल कप्प्यात कुठेतरी घर करून राहणारा. सर्वांनी ठरवले आपण शाळेतील मुलं आणि मुली परत एकदा भेटू. मला लगेच तू आठवलास, जसा पूर्वी होता तसा. एकदा भेटावं वाटत होतं सगळ्यांना. मग ठरवलं आपण सगळे एकत्र जमूया. मी गप्प झालो. त्या गेट टुगेदरच्या निमित्ताने ती पुन्हा समोर येणार होती. ती, जी शाळेत असताना मला खूप आवडायची, पण मी कधी बोलू शकलो नाही. अनिताचं बोलणं सुरूच होतं, पण माझं मन मागे धावलं होतं. शाळेच्या त्या दिवसांत, जिथे ती पहिल्या बाकावर बसायची, मी मागच्या बाकावर. कधी तिच्या केसांवर नजर पडायची, कधी तिच्या हसण्यावर मन हरवायचं. ती आवडायची मला खूप. पण गावात, शाळेत, अशा गोष्टी बोलून दाखवायचं धाडस कधीच झालं नाही. माझ्यासारखा साधा मुलगा आणि ती, सगळ्यांच्या नजरा जिथं थांबतात अशी तीर्थरूप. राजू, ऐकतोयस ना? तिचे हे बोलणे ऐकून मी भानावर आलो. हो, अगं, ऐकतोय. काय झालं? शांत का झालास? मी म्हणालो. काही नाही, जुन्या आठवणी डोळ्यांसमोर येऊन गेल्या थोड्या वेळ. ती एक क्षण थांबली आणि म्हणाली, खरं सांगू, मला पण काही गोष्टी बोलायच्या आहेत गेट टुगेदरला. तुझ्याबद्दल जे शाळेतील जीवनात राहून गेल्या, आज त्याचा मला त्रास होतोय. त्या दिवसांबद्दल. कशा गोष्टी? मी नकळत तिला विचारलं. त्यावर ती हसली, पण त्या हास्यात एक हलकीशी जडभावना लपली होती. तेव्हाचं एक गुपित आहे माझं, पण समोरासमोर सांगणं मला जास्त बरं वाटेल, अशी म्हणाली. ते ऐकून माझ्या हृदयाचा ठोका क्षणभर थांबला. काहीसं जाणवत होतं, पण तरीही वाटत होतं, कदाचित तिलाही माझ्यासारखंच काहीसं वाटत असेल का? फोन ठेवला, पण माझ्या मनात तिचाच आवाज घुमत राहिला. तेव्हाचं एक गुपित आहे माझं. ते वाक्य माझ्या मनात घर करून गेली होती. त्या रात्री झोप येईना, आठवणींच्या लाटांनी माझं मन चिंब झालं होतं. दुसऱ्या आठवड्यात गेट टुगेदर होतं. गावापासून थोडं बाहेर, एका फार्महाऊसवर. जुन्या वर्गातले बरेच चेहरे पुन्हा भेटणार होते. आणि ती देखील. त्या दिवशी मी सगळ्यात शेवटी पोहोचलो. सगळे हसत गप्पा मारत बसले होते. आणि तिथे एका झाडाच्या सावलीखाली ती माझी वाट बघत उभी होती. अनिता. बदलली होती, हो. चेहऱ्यावर थोडी प्रौढता होती, पण हास्य मात्र तसंच, गोड आणि मनात घुसणाऱ्या शांततेसारखं. तिला पाहिलं आणि क्षणभर माझं पाऊल थांबलं. तिच्या नजरेने मला पाहिलं आणि एक क्षण पूर्ण थांबला. राजू, ती हळूच म्हणाली. अनिता, कशी आहेस? मी विचारलं. आता बरं वाटतंय, तू भेटलास ना म्हणून. त्या वाक्यात एक वेगळी चोड होती, भावना थांबवलेल्या पण हरवलेल्या नाहीत. मग पुढे वर्गातील सर्वांबरोबर गप्पा गोष्टी झाल्या, जुन्या आठवणीत सर्वजण रमलो. थोड्या वेळाने मी अनिता जवळ गेलो आणि म्हणालो, थोडे बाजूला ये. ती आली. तुला सांगायचं होतं काहीतरी, आठवतंय का? मी तिला विचारलं. ती थोडा वेळ गप्प राहिली, नजर खाली, आणि मग हळूच म्हणाली. शाळेत असताना तू मला आवडायचास. पण कधीच तुला सांगितलं नाही.
भीती वाटायची आणि वाटायचं तुला कधीच हे नाही कळणार. तिचे हे डायरेक्ट बोलणे ऐकून मी काही क्षण गप्प राहिलो. माझ्या चेहऱ्यावर हसू आलं, मनात लाडू फुटू लागले, पण डोळ्यांत नकळत थोडा ओलावा जमा झाला. आणि पुढे मी तिला म्हणालो, तू सुद्धा मला आवडायची, पण बोलण्याची हिंमत कधीच झाली नाही. हे ऐकून ती माझ्याकडे पाहत म्हणाली, पण आता उशीर झालाय राजू, माझं लग्न झालंय. पती चांगला आहे, आयुष्यही ठीक चाललंय. पण काही गोष्टी मनातच राहतात आणि त्या एकदाच बोलून मोकळं व्हावं असं वाटलं. त्या गेट टुगेदरमध्ये किती लोक होते, काय गप्पा रंगल्या, आता आम्हाला काही आठवत नव्हते. फक्त ते काही क्षण, दोन मनं, दोन काळजं, जे कधीच एकमेकांना बोलून नाही शकली, पण आज सगळं उघड बोलून ती मोकळी झाली होती. गेट टुगेदर संपलं, पण आमच्या मनात काहीतरी सुरूच होतं. त्या रात्री उशिरा मला तिचा परत मेसेज आला, राजू, थोडं बोलायचं आहे. एकट्यात. उद्या भेट. दुसऱ्या दिवशी गावाच्या शेजारील जुन्या पिंपळाच्या झाडाजवळ, जिथे कोणी नसते, फक्त शांतता असते, तिथे आम्ही भेटलो. त्यावेळी हवा मंद होती, पण मनात वादळ होतं. राजू, ती बोलायला लागली तेव्हा तिचा आवाज थरथरत होता. माझं लग्न झालं, खरं आहे. पण मला जे वाटायचं, जे मनात दडलं होतं, ते कधीच नाही केलं. तू समोर येताच सारं काही पुन्हा उघडलं गेलं. मी काही क्षण शांत होतो. फक्त तिच्या डोळ्यांत बघत होतो. ते डोळे आज हसत नव्हते, ते शोधत होते आधार, ओळख आणि मन. आणि म्हणालो, मीही तुझ्या नंतर कुणावर मन लावलं नाही अनिता. शेत, घर, काम, सगळं चाललं, पण आतून काहीतरी रिकामं राहिलं. हे ऐकून ती एकदम माझ्या जवळ आली. तिचे डोळे आता पाणावले होते. राजू, मला माफ कर. मी कधीच धाडस केलं नाही तुला बोलायचं. आता संसार आहे, पण त्या घरात मी एकटी आहे. सगळं असून सुद्धा काहीच नाही. मी तिचा हात धरला. काही क्षण तसंच न बोलता. आपण काय करू शकतो अनिता? हे नातं शब्दात नाही सांगता येणार, पण त्याला जिवंत ठेवू शकतो आपल्यासारखंच. शांत, लपून, पण खरं. ती मान हलवत म्हणाली, कधीकधी एक झाड लावायचं असतं, फळाची अपेक्षा न ठेवता. माझं तुझ्यावरचं प्रेम तसंच आहे, शुद्ध. शब्दांना लपलेलं, पण असं शांतपणे जिवंत. त्या संध्याकाळी दोघं पिंपळाच्या झाडाखाली बसलो होते. हवा थोडी थंडसर झाली होती आणि दोघांत एक अजीब शांतता पसरली होती. ती शांतता, जी दोन ओठ काही न बोलता व्यक्त करत होते आणि दोन मनं स्पष्ट ऐकू येत होती. अनिता थोडीशी माझ्या जवळ आली. तिचे केस वाऱ्याने माझ्या खांद्यावर आले. माझा श्वास थोडा गडबडला. ती माझ्याकडे बघत म्हणाली, तुझ्या सहवासात वेळ हरवतो आणि मी स्वतःचं अस्तित्वही क्षणभर विसरते. मी तिचा हात हलक्याच धरला आणि तीही थोडीशी माझ्या खांद्यावर डोकं ठेवून बसली. कधी वाटलं नव्हतं की इतक्या वर्षांनी असं काही वाटेल. कधी नात्यांना नाव लागत नाही, पण मनात त्यांची जागा बनतेच ना. तिने हळूच विचारलं. मी तिच्या कपाळावरून हात फिरवत म्हणालो, हो, पण मन काही ऐकत नाही. ती थोडीशी माझ्याकडे वळली. तिचा चेहरा खूप माझ्याजवळ. तिच्या ओठांवर हलकसं कंप होतं आणि तिचे डोळे विचारत होते, हे क्षण थांबवू का? मी जवळ गेलो, तिच्या ओठावर ओठ टाकले आणि आमच्यामध्ये किस सुरू झाले. त्यात शब्द नव्हते, फक्त दोन श्वास एकमेकांमध्ये विरघळले होते. त्याच क्षणी तिच्या हातातलं कंपन मला जाणवलं आणि मी फक्त तिच्या कपाळावर एक हलकं चुंबन घेतलं. नातं संपवण्यासाठी नाही, तर ते शुद्ध आणि अधुरं प्रेम शांतपणे जपण्यासाठी. त्या किस नंतर ती माझ्या मिठीत विसावली होती. मनात असंख्य भावना, जणू वर्षानुवर्ष बांधून ठेवलेलं काहीतरी अचानक मोकळं झालं होतं. श्वास जवळ आले होते आणि हृदयांच्या ठोक्यांमध्ये ते एकसंध ठोके ऐकू येत होते. परत मी तिच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यांत शांततेच्या खोल लाटा होत्या आणि ओठांवर एक न बोललेलं आमंत्रण. क्षणभर सगळं थांबलं. वाऱ्याचं अस्तित्वही हरवलं. फक्त तिचा श्वास माझ्या श्वासात विरघळताना मला जाणवत होता. मी परत हळूहळू तिच्या अगदी जवळ गेलो आणि त्या दोन भावनांनी भारलेल्या ओठांत माझे ओठ हलके स्पर्श करत तिला किस केले. ती थोडीशी थरथरली, पण त्या क्षणात पूर्णपणे ती निवळत होती. हळूहळू माझ्या छातीकडे डोकं झुकवत तिने फक्त इतकंच म्हटलं, हे क्षण आठवण म्हणून नाही, जीव म्हणून जपते मी. मी तिच्या केसांतून हात फिरवत फक्त एवढंच म्हणालो, माझ्यातही तू कायमची राहिलीस. आकाशात चंद्र ढगांआड लपून डोकावत होता आणि तिचा चेहरा त्या चंद्रप्रकाशात अजूनच गहिरा भासत होता. ती हलकेच माझ्याकडे वळली. तिच्या ओठांवर हसू नव्हतं, पण एक अतूट विश्वास होता. मी तिला जवळ घेतलं. त्या मिठीत काहीही नव्हतं, केवळ शारीरिक. ती मिठी होती मनाची, काळाची आणि आतून खोल गुंतलेल्या प्रेमाची. क्षण तसाच थांबला आणि तिच्या नाजूक श्वासांतून एक हळवी थथर माझ्या मनापर्यंत पोहोचली. मी माझा चेहरा तिच्याजवळ झुकवला आणि माझे ओठ अगदीच सहज तिच्या ओठांना स्पर्शून गेले. तो स्पर्श काही क्षणांचा होता, पण त्यात काळ थांबला.
पुन्हा आमचे ओठ अलगद भिडले. जणू हळवी सुरावट एका शांत सुरात विरघळली. तिच्या पापण्यांनी थरथर करत हलकच माझ्याकडे पाहिलं, पण आता ती मागे सरली नाही. ती जवळ आली आणि त्या शांततेत अजून एक सुस्कारा मिसळला. हे खरंच घडतंय का? ती फक्त पुटपुटली. मी तिच्या कपाळावर ओठ टेकवत म्हणालो, हे क्षण फक्त आपले आहेत. बाकी जग मागे राहू दे. मी तिच्या अगदी जवळ होतो. आमचे हात एकमेकांत गुंतले होते. हळूहळू मी तिच्या गालावरून बोट फिरवलं. ती थोडीशी थरथरली पण थांबली नाही. तिचा चेहरा माझ्या अगदी समोर होता. ती नजर झुकवत म्हणाली, तुला माहितीये, शाळेमध्ये असताना तुझ्याकडून एक किस मिळेल अशी माझी खूप इच्छा होती. मी थोडं हसलो आणि तिचा हात धरून म्हणालो, ती इच्छा आता आजही मला अधुरी राहू द्यायची नाहीये. हे ऐकून क्षणभर काहीही न बोलता ती माझ्याकडे पाहत राहिली. मग हळूच तिने स्वतःहून तिचे ओठ माझ्या ओठांवर टेकले. तिच्याकडून ते पहिलं चुंबन, ते पहिलं किस, जे शरीरावर नव्हे तर मनावर उमटलं. शांत, संथ आणि खुलवर जाणारं. त्या किसमध्ये कुठलाही हाव नव्हता, फक्त जपलेलं प्रेम होतं आणि उशिरा उमगलेली जवळीक. माझा हात तिच्या गालावर स्थिरावला आणि तिचा श्वास माझ्या श्वासात विरघळला. तो क्षण दोघांच्याही आयुष्यात पहिल्यांदाच एखाद्या स्वप्नासारखा वाटला, पण पूर्ण सत्य होता. ती माझ्या घट्ट मिठीत होती. त्या मिठीत कितीतरी वेळ आम्ही हरवलो होतो. आतापर्यंत केवळ नजरेने जे बोललं होतं, त्याला आता श्वासांची साथ मिळत होती. अनिता हळूच माझ्याकडे सरकली आणि तिच्या हाताची बोटं माझ्या बोटात गुंफली गेली. आमच्यात एक मूक संवाद, जिथे श्वासांची गती आणि स्पर्शाचं नातं निर्माण होत होतं. माझ्या हाताने तिच्या पाठीवरून हलकं स्पर्श केलं, तसे तिने डोकं माझ्या खांद्यावर टेकलं. तिचे केस माझ्या गालावर अलगद फिरत होते आणि माझ्या त्या स्पर्शाने ती पुन्हा एक हळवा किस मला करते, ज्याने दोघांच्याही आत काहीसं मुळत होतं आणि जुळत होतं. मी हलकेच तिच्या कपाळावर किस केले आणि कपाळावरून तिच्या गालावर माझे ओठ फिरले आणि त्या स्पर्शाने तिच्या अंगावर शहारे उमटले. तसे तिने माझ्या गळ्यावर आपले ओठ टेकवले आणि ती पाठीवरून हात फिरवत दीर्घकाळ मला किस करू लागली, जिथे बोलणं थांबले पण श्वास खोल जाऊ लागला. माझ्या पाठीवरून तिचे हात अलगद फिरू लागले, जणू आठवणींची सावली फिरत होती शरीरावरून. आणि तिचे ओठ हलक्या कंपाने माझ्या गालावर, गळ्याजवळ विसावत होते. तेवढ्या स्पर्शात ती गहीवरून गेली, आता ओठ गडद होत गेली. त्या गडद रात्रीच्या शांततेत फक्त आमच्या श्वासांचा आवाज ऐकू येत होता. ती डोळे मिटून माझ्या कुशीत शिरली होती, जणू माझ्या छातीत लपलेली तिची अनेक वर्षांची अबोल भावना त्या क्षणी शांत होत होती. मी तिच्या केसांतून हळूवार बोटं फिरवली. माझ्या स्पर्शाने ती थोडीशी थरथरली. तिने हळूच वर पाहून माझ्या डोळ्यांत बघितले आणि काही न बोलता माझ्या ओठांवर एक गहिरा किस केले. तसे मी तिच्या पाठीवरून हात फिरवून तिला जवळ ओढलं. दोघं एकमेकांमध्ये घट्ट गुंतलो, श्वासात श्वास मिसळले. अनिताच्या ओठांनी पुन्हा एकदा माझ्या गालांवर, मग हळूहळू गळ्याच्या जवळपास हळूवार किस करत करत तिच्या भावना व्यक्त होऊ लागल्या. माझ्या पाठीवरून फिरणाऱ्या तिच्या बोटांनी मला पूर्णपणे थांबवून ठेवलं, जणू त्या स्पर्शानेच काळ थांबला होता. आम्ही दोघं त्या रात्री ओठांवरून सुरुवात झालेल्या किसमध्ये नाहीसं झालं होतो. त्या क्षणात शरीराचं अस्तित्व नव्हतं, फक्त भावना होत्या, ज्या प्रत्येक स्पर्शात प्रेम होतं आणि प्रत्येक किसमध्ये एक अबोल स्वीकार. त्या क्षणात आम्ही दोघंही एकमेकांमध्ये हरवलेलो. त्यात फक्त शांतता आणि जवळीक, जिचं वर्णन करणं कठीण पण अनुभवणं अधिक गहिरं. माझ्या छातीवर डोकं ठेवून अनिता हलकेच म्हणते, कधी वाटायचं नाही की पुन्हा असं वाटेल. आणि तिने मला अगदी घट्ट पकडले आणि तिचं डोकं माझ्या खांद्यावर ठेवलं. तसे आपोआपच माझे हात अलगद तिच्या पाठीवरून फिरू लागले. तशी ती मला कधी हलकच ओठांवर, कधी गालावर, तर कधी कपाळावर किस करू लागली. माझ्या स्पर्शाने अनिताच्या अंगभर एक थरारून जाणारी लहर पसरली. तिच्या डोळ्यांत हलकीशी मिठास झाक आली. ओठ हलकेसे उघडले गेले आणि त्या ओठांवरून बाहेर पडलेला सुस्कारा थोडा मादक होता, जणू त्या प्रत्येक श्वासामध्ये दडलेली तीव्र भावना बाहेर पडत होती. मी तिच्या पाठीवरून अलगद हात फिरवला, त्याने ती किंचितशी थरथरली. ती थोडी मागे झाली आणि माझ्या गळ्याकडे बघत एक सुस्कारा टाकला. आता तिच्या नजरेत एक हळवी ओढ होती आणि मग हळूहळू ती तिथे वाकली. तीच गोडसर स्पर्श, इतका हळू, इतका मृदू की काळाचं भान हरवलं. माझ्या गळ्यापाशी ती शांतपणे विसावली होती, जणू त्या जागीच आयुष्यभरासाठी थांबावं असं तिला वाटत होतं. माझ्या छातीवर तिचं डोकं टेकलेलं होतं, हात एकमेकांच्या बोटात गुंतलेले होते आणि दोन अतूट जीव आता शब्दांशिवाय संवाद साधत होते. दोघेचं हळूहळू एकमेकांत विलीन होणं, ते जणू एका गोडसाऱ्या आठवणींच्या कव्हरमध्ये हरवत असावं. तिच्या हळूवार स्पर्शात ती माझ्या शरीरावर हात ठेवत होती, कधी पाठीवरून, कधी गालावरून. तिचे हे छोटे स्पर्श मला अधिकच जवळीक वाढवत होते. शांतपणे ती माझ्याजवळ होती,
त्या क्षणांची गती वेगळीच होती, जणू काळ स्वतः विसरून गेला होता. आमच्या दोघांचे श्वास एकमेकांमध्ये मिसळले होते. त्या श्वासांची लय खोल झाली होती आणि तिच्या प्रत्येक उसासामध्ये भावना अधिक गडद होत चालल्या होत्या. माझ्या हाताने अनिताला अधिक घट्टपणे पकडलं आणि तिचे बोटं माझ्या खांद्यावर हलकेसे दाबू लागली. आमचा प्रत्येक स्पर्श आता भावनांच्या सर्वोच्च टप्प्यावर पोहोचत होतं, जिथं शब्दांची गरज उरलेली नव्हती. त्या क्षणी क्षणभर आम्हाला सगळं थांबल्यासारखं वाटलं. जणू पृथ्वीने फिरणं विसरलं आणि फक्त दोघांची हृदयाची धडधड, आमच्या मनाच्या लहरी आणि अबोल भावना अस्तित्वात होत्या. माझ्या डोळ्यांत अनिता बघत होती, तिच्या डोळ्यांत हलकीशी पाणीदार झाक होती, ती होती तिची एका पूर्णत्वाची भावना. जणू तिच्या अंतर्मनाने तो क्षण स्वीकारलेला होता. पुढे आमच्या श्वासांची गाती वाढली आमच्या तोडून. त्या एका सुस्कार्यात आम्ही एकमेकांना जवळ ओढलं आणि तेव्हा जणू आमच्या हृदयाचा भार हलका झाला होता. ओठांवरचा एक मृदू किस आणि शरीराने उमटलेली लहर आम्हाला एकमेकांत पूर्णतः सामावून गेल्यासारखं वाटलं. त्या क्षणानंतर अनितान तिचे डोकं माझ्या छातीजवळ विसावलेलं होतं. बाहेर हलकासा गारवा होता, पण आता तिच्या मनात एक वेगळीच शांतता नांदत होती. तिच्या चेहऱ्यावर एक प्रसन्न चमक होती. जणू कित्येक वर्षांची तगमग, अबोल भावना आणि मनातल्या ओढीने आता वाट मोकळी केली होती. डोळ्यांतून झळकणारा तो गूढ पण शांत प्रकाश तिच्या अंतर्मनाचं प्रतिबिंब होता. मी तिच्याकडे पाहिलं आणि क्षणभर मलाही तिच्या चेहऱ्यावरचं तेज भुरळ घालतं गेलं. तिच्या ओठांवर हलकसं हसू होतं, पण ते हसू गोंधळलेलं नव्हतं. ते होतं समाधानाचं, स्वीकाराचं आणि प्रेमात पूर्ण झालेलं. तिचा श्वास अजूनही खोल होता, पण त्यातली घाई आता निवळली होती. जणू आताच तिनं तिचं खरं रूप उलगडलं होतं, जे फार काळापासून कुठंतरी लपवून ठेवलेलं होतं. राजू, ती मला हलक्या स्वरात म्हणाली. आता तिच्या आवाजात अबोल भावनांचा ओलावा होता आणि डोळ्यांत एक विश्वास, जणू मी तिचं संपूर्ण जग आहे. आणि त्या क्षणी ती संपूर्ण स्वतः माझ्या समोर उभी होती, न बोलताही सर्व काही बोलून गेलेली. पुढे ती म्हणाली, राजू, गेट टुगेदरचं निमित्त हे फक्त एक कारण होतं. खरं तर मी आतून तुला भेटण्यास आतुर होती. वर्षानुवर्ष मनात साठवून ठेवलेलं प्रेम त्या एका रात्रीत हळूहळू तिच्या डोळ्यांतून, ओठांच्या लाजऱ्या हसण्यातून आणि हाताच्या स्पर्शातून उमटायला लागलं होतं. माझं प्रेम तिला नव्यानं मिळाल्यासारखं वाटलं, जसं लहानपणी जे हरवलं होतं ते काळानं पुन्हा तिच्यासमोर आणून ठेवलं. ती माझ्या मिठीत विसावलेली होती आणि आता तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बोलका होता. जणू ती म्हणत होती, हेच होतं जे मी मनात कित्येक वेळा जगलं होतं. आता तिला जाणवत होतं की न बोललेलं प्रेम शब्दांपेक्षा जास्त खोल असतं. त्या रात्री आम्ही एकमेकांच्या डोळ्यांत बघून जे समजून घेतलं, ते कित्येक पत्रांत, कित्येक संवादांतही शक्य झालं नसतं. ती माझ्यावर खुश होती, कारण तो क्षण फक्त ओळखीचा नव्हता, तो पूर्णत्वाचा होता. तिचं प्रेम, जे ती मनात दडवून ठेवत होती, त्याला त्या एका मिठीत, त्या एका किसमध्ये आणि त्या शांत समाधानाच्या श्वासात स्वीकृती मिळाली होती. त्या एका रात्रीने एक नवा दरवाजा आमच्यात उघडला होता, जिथे शब्दांपेक्षा स्पर्श, नजरांची खोली आणि श्वासांची लय अधिक बोलकी होती. त्यानंतरच्या अनेक रात्री आम्ही एकत्र होतो, पण गोंधळात नाही, तर एका शांत, समजूतदार आणि आतून गुंतलेल्या नात्यात. त्या रात्रींच्या आठवणी म्हणजे केवळ शरीराचं नातं नव्हतं, ती होती मनाच्या खोल तळापर्यंत पोहोचलेली जवळीक. पुढे प्रत्येक रात्री एक नवीन आठवण तयार होत होती, जणू आयुष्याच्या कोऱ्या पानावर हळूवार स्पर्शांनी लिहिलेली कविताच. त्या रात्रींनी आमचं नातं परिभाषित केलं नव्हतं, फक्त दोघांच्या मनात खोल कुठेतरी गोंजारून ठेवलं होतं. शब्दांपलीकडचं नातं होतं ते, ज्याचं नाव नसतं पण अस्तित्व गहिरं असतं. कधीच पूर्ण न झालेलं, पण कधीच संपणारही नाही असं काहीतरी. मित्रांनो, जर ही गोष्ट तुम्हाला भावली असेल, तुम्हाला त्या भावना भिडल्या असतील, तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच अजून कथा ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नव्या भावनेच्या, नव्या गोष्टीच्या वळणावर. धन्यवाद.